हे पावशेर लाल भोपळा आहे, याची आपण भाजी करणार आहे। त्याची भाजी खूप सिंपल आहे, 5 मिनिटातच ही भाजी होणारी आहे। ते याला कट करून घेते मी। हा भोपळा मी अशा प्रकारे चिरून घेतला आहे। तुम्ही साल काढले तरी चालतात, पण मी काही वेळेस सालासहित भाजी करते, साल काढले तरी चालते। मी खलबत्त्यामध्ये कुटून भोपळ्याची भाजी करणार आहे। थोडेसे लसूण आणि थोडे शेंगदाणे असं टाकून मी कुटून घेते। ही भाजी तिखटच चांगली लागते, त्यामुळे 5 मिरच्या टाकल्या आहेत आणि ह्या पण कुटून घ्यायच्या। तेलामध्ये मोहरी चांगली तडतडून घ्यायची, थोडे जिरे टाकायचे आणि लगेच हे धुवून घेतलेलं भोपळा आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि हे धुवून घेतलेलं भोपळं लगेच टाकून द्यायचं। याला हलवून घ्यायचं। याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। पण घेऊन भोपळं थोडं वाफळून द्यायचं। भोपळ्याची एक वाफ काढली का त्याच्यामध्ये हा मसाला टाकून द्यायचा। शेंगदाणे, लसूण आणि मिरची याला हलवून घ्यायचं। याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। भोपळ्याची भाजी झाली आहे, थोड्याफार प्रमाणातच शिजली पाहिजे, जास्त पण गहाळ झाली की भाजी चांगली लागत नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारे शिजवून घ्यायची। आपली भाजी झाली आहे, मी गॅस बंद करते। ही खूप सिंपल भाजी आहे, यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकली, खूप छान लागते। ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप टेस्टी लागते, एकदा नक्की ट्राय करा।